सगळ्या कोणी यायची इच्छा नाही माझी. त्याने खूप कमवून घेतलं कुणी शिवसेनाने, आता नको. महापौरांनी कामं करावा, काही शौचालय रोड व्यवस्थित चांगले झाले पाहिजे. फक्त देशामध्ये सध्या एकच विषय चाललाय, हिंदू आणि मुस्लिम, त्या पलीकडे काही दिसत नाहीये. महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत. युती आणि आघाडी होईल का नाही याबद्दल सध्या तरी राजकीय पक्षांच्या चर्चा सुरू असल्या मात्र सध्या तरी देखील कोणतीही ऑफिशियल अशी घोषणा नाहीये. असं असलं तरी ठाणेकरांच्या मनात काय आहे, ठाणेकरांचं लोकमत कुणाला आहे, महापौर कसा असावा, नेमकं ठाणेकरांना काय वाटतं, चला तर मग जाणून घेऊया ठाणेकरांचं लोकमत कुणाला. सगळ्या कोणी यायची इच्छा नाहीये माझी. माझ्यावर कोणी राज्य करायच्या लायकीचे ह्या देशात कोणी नाहीये सध्या तरी, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मी कोणालाही मतदान देणार नाही. महापौर लोकांसाठी कामं करा यार. लोकांची अवस्था काय आहे, ठाण्याची पातळी बघा कशी झाली आहे, हवेची. लोक जगणार कसे? लोकांकडनं सगळ्या तऱ्हेचे टॅक्स घेणार तुम्ही, सगळ्या काही गोष्टी घेणार, लोकांना सुविधा काय प्रदान करतायत नावाखाली. फक्त देशामध्ये सध्या एकच विषय चाललाय, हिंदू आणि मुस्लिम, त्या पलीकडे काही दिसत नाहीये. विकास झालेला कुठल्याही अँगलनी दिसत नाहीये. प्रदूषणाच्या आहेत, ट्रॅफिक जामच्या आहेत, रस्ते बघा कुठलेही रस्ते टॉप नाहीये, पार्किंगची व्यवस्था नाहीये, लोकांना चालायला जागा नाहीये. टू व्हीलर पण चालवणं गोंधळाचं होतंय. फक्त टू व्हीलर वाल्यांकडनं पैसे काढतात फक्त ट्रॅफिकवाले, हेल्मेट नाही घातल्यामुळे. पण त्यांना होणारे त्रास कधी बघितलेले नाही आपले. मराठी माणसासाठी शिवसेनाच कुठली शिवसेना? शिंदे साहेबांची. आमच्या हिशोबाने ठाण्यामध्ये तर शिंदे साहेबांची. महापौर मला सगळ्यांना सांभाळून घेणार पाहिजे. सध्या ठाण्यातल्या की काय समस्या आहेत, त्या कोणत्या समस्या महापौरांनी सोडवल्या पाहिजे? पाण्याची समस्या सगळी. आता दुसरं ते काही दुसरं पाणीच बघणार. पाणी आणि प्रदूषण काय कोणीच नाही कमी करू शकत. काय शिवसेनेच का हवे? आमचं त्यांच्यावर पहिल्यापासून प्रेम आहे शिवसेनेने. बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये. उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे इथं आमच्या आपल्याकडे पहिल्यापासून ठाकरेंचं शिंदे साहेबांकडे, त्याच्यामुळे आम्ही शिंदे साहेबांना. काय सांगू आता लोकमत कोणाला आहे? आहे शिवसेनाच आहे. कामं झालेत. म्हणजे एवढं नाही पण झालेत कामं. नाही झाले असं बोलू नाही शकत. झालेत कामं. काय ठाण्यातले प्रॉब्लेम काय आहेत आता? प्रॉब्लेम रस्त्याचं आता काम चालू आहे, मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आपण काय बोलू नाही शकत. हा आता प्रगतीसाठी काय तर काय करायला लागणार ना. काय वाटतं महापौर कसा असावा, महापौरांनी काय कामं केली पाहिजे? आपण रस्त्याची कामं करायला पाहिजेत. हा ट्रॅफिकची सुविधा करायला पाहिजे. हा अजून काय, अजून ते आहे ते मोठे मोठे कामं त्यांनाच कळतील काय करायचं. आपल्याला कसं जे लागतं ते रोड आहे, हा ट्रान्सपोर्ट. जर समजा युती झाली किंवा नाही झाली तर तुमचं लोकमत कोणाला असेल? शिंदे साहेबांना. महापौरांनी सरकार कामं व्यवस्थित म्हणजे रस्ते व्यवस्थित केले पाहिजे. आता आम्ही गाडीचा रिक्षा चालवतो, रस्ते खराब आहेत. थोडी प्रेग्नेंट बाई न्यायची मध्ये तिला स्पीड ब्रेकर बरोबर नाही, रस्ते बरोबर नाही, मेन सिग्नल ठिकाणी रस्ता क्लिअर पाहिजे, तिथे का रस्ता खराब असतो. राजकारणी फक्त एकच बघायचं, लोकांचं भलं बघावं, लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे, लोकांना सुविधा व्यवस्थित मिळायला पाहिजे. सुविधा बरोबर नाही, काय नाही, कसं काय व्हायचं. महापौर कसा असायला पाहिजे? महापौर चांगलाच असायला पाहिजे, पण निवडून आलेच पण त्यांनी तसं वागायला पाहिजे. अरे बरं का ह्या इथे दुसऱ्या येतात आता तो दुसऱ्या ते बरोबर नाही. तर आम्ही दोन मत दिलं, आमचं मत व्हायचं होतं ना. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये किंवा निवडून गेल्यानंतर थाने में क्या लगता है कौन चुन के आएगा? भाजपा या शिंदे शिवसेना। महापौर किसका होना चाहिए और महापौर ने क्या क्या काम करना चाहिए? भाजपा का होना, या तो शिवसेना की सत्ता है ना, दोनों मिली जुली है, दोनों भाई हैं। क्या काम करना चाहिए महापौर ने? विकास का काम करना चाहिए। अभी थाना की समस्या क्या क्या है, क्या करना काम करना चाहिए? बहुत सब काम चल रहा है यहाँ पर, बहुत आगे है। मेट्रो का काम चल रहा है, रोड का काम चल रहा है, हॉस्पिटल का काम चल रहा है, बहुत सब काम। अच्छा काम करना चाहिए, कोई भी रहे काम अच्छा करे, लोगों का ध्यान दे, पब्लिक का ध्यान दे, और क्या चाहिए। ऐसा कोई भी आ सकता है, हम ऐसा नहीं, हमारे ऊपर नहीं है कि हम ही किसको भी कर देंगे, कोई भी आ सकता है। अब ये जनता तय करेगी मैं कैसा करूँ। अभी मेरा मन है, जिसका है मन किसी को बताया नहीं जाता, समाज में किसी के ऊपर किसी को बताया नहीं जाता, जो मन है वहाँ मन दिखाता है। बदलाव आना चाहिए या वही रहेगा, समय बताएगा। ऐसा सगळं काय व्यवस्थित आहे, सगळे रोड बीड चकाचक, ट्रॅफिक आहे, प्रदूषण आहे, ट्रॉफिक कमी झालं पाहिजे। महापौर कसा असावा, महापौरांनी काय कामं करावी सांगा स्पष्टपणे. महापौरांनी कामं करावा, लाईट, शौचालय, रोड व्यवस्थित चांगले झाले पाहिजे. तुमचं लोकमत कोणाला असणार? आमचं लोकमत शिवसेनेला.
ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना? शिंदेची शिवसेना. काय वाटतं असे कोणते मेजर प्रॉब्लेम आहेत की ते निवडणूक झाल्यानंतर लगेच सॉल्व्ह करावे? दुसरं तर काय दिसत नाही आता सॉल्व्ह करण्यासारखं सगळं सॉल्व्ह झालेलं आहे. महापौर कोणाचा पाहिजे? महापूर भाजपचं पाहिजे. का म्हणजे शिवसेनेचा का नको? असे काही कामं झाल्यानंतर महिन्यामध्ये त्याने खूप कमवून घेतलं कुणी? शिवसेनाने. आता नको. भाजप कामं करेल ठाण्यात? करेल नाही करेल त्याची मर्जी. मग पुढच्या निवडणुकीला आहेत ना आम्ही उभे. तर ठाण्यातील समस्या असतील, महापौरांनी कोणतं काम करावं, कोणते प्रश्न सोडवावेत याबद्दल ठाणेकरांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक कशी पार पडेल, कोणाची सत्ता येईल आणि महापौर असतील किंवा इतर नगरसेवक असतील ते दिलेले आश्वासन पूर्ण करतील का हे पाहणं सध्या महत्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.